नमस्कार मंडळी, आज आपण मस्त अशी झटपट होणारी चटकदार कैरीची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। अतिशय साधी सोपी पद्धत आहे, झटपट होते आणि छान तोंडाची चव वाढवते। तर ही कैरीची चटणी कशी करायची चला तर पाहूयात। कैरीची चटणी बनवण्यासाठी एक कैरी जी आहे ती मी इथे खिसून घेतलेली आहे। त्याचा साल काढून मी कैरी खिसून घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण सर्वात आधी घालणार आहोत मिरची पावडर। तर साधारण एक अर्धा चमचा इतकी ही मिरची पावडर घातलेली आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ। अतिशय झटपट ही चटणी जी आहे ती बनवून तयार होते आणि खूप छान लागते। त्यासोबत इथे घालत आहे साखर, म्हणजे कैरीचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी साखर घालत आहे। आणि इथे सोबतच घालत आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट। साधारण 1 ते 1.5 चमचा इतकं हे मी शेंगदाण्याचं कूट जे आहे ते घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। तुम्हाला कोथिंबीर नसेल घालायची, नाही घातली तरीही चालेल। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात। सर्व आपण इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत, तर आपण फोडणी तयार करून घेऊयात। फोडणी करण्यासाठी आपण इथे गॅसवर एक तडका पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचाभर तेल जे आहे ते घातलेलं आहे। आता तेल गरम झालं की ह्यातच आपण घालणार आहोत मोहरी। तर इथे तेल जे आहे ते गरम झालेलं आहे, ह्यामध्ये आपण घालूयात मोहरी। मोहरी छान अशी आपल्याला तडतडून द्यायची आहे। मोहरी तडतडली की ह्यातच घालूयात आपण जिरं। जिरं छान असं फुललं की इथे गॅस जो आहे तो मी बंद करते, कारण आपलं तेल जे आहे ते छान असं तापलेलं आहे, त्यामुळे गॅस मी बंद करते। आणि ह्यातच घालत आहे कढीपत्त्याची काही पानं। 1 ते 2 चिमूट इतका हिंग घालत आहे आणि अगदी थोडीशी हळद घालायची आहे, जास्त नाही, अगदी चिमूटभर इतकी आपल्याला ही हळद जी आहे ती ह्याच्यामध्ये घालायची आहे। आता गॅस इथे मी बंद केलेला आहे। आपल्याला ही गरम गरम फोडणी जी आहे ती चटणीवर घालायची नाही, फोडणी थोडीशी थंड करून घेऊ आणि नंतर आपण ती चटणीवर घालणार आहोत। आपण जी फोडणी तयार करून घेतली होती ती आता बऱ्यापैकी थंड झालेली आहे आणि ही फोडणी आता आपण ह्या चटणीमध्ये घालणार आहोत। मिक्स करून घेऊयात। तर अतिशय झटपट अशी आपली ही चटकदार कैरीची चटणी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे। मला खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी जी आहे ती नक्कीच आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।